नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे। आणि मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मागील 8 महिन्याच्या अर्थात जानेवारी ते ऑगस्ट या 8 महिन्याच्या ज्या काही महत्त्वाच्या परीक्षाभिमुख घडामोडी असणार आहेत पुरस्कारासंबंधित ते आपण डिटेलमध्ये या लेक्चरमध्ये बघणार आहोत। तसेच तुम्हाला या लेक्चरच्या मोफत PDF नोट्ससुद्धा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, ते पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे। चला मग सुरुवात करूया अतिशय महत्त्वाच्या आजच्या या लेक्चरला। तर पहिला प्रश्न या ठिकाणी असणार आहे मित्रांनो। तर प्रश्न काय असणार आहे की नुकतेच 2026चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणत्या पुस्तकाला देण्यात आलेला आहे। तर ऑप्शन्स या ठिकाणी आहेत मित्रांनो। याचं योग्य उत्तर काय असेल? ऑप्शन नंबर ए, तैवान ट्रॅव्हलॉग हे जे काही पुस्तक आहे मित्रांनो, त्याला नुकतंच हे आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2026 सालासाठी देण्यात आलेला आहे। हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे। त्यासोबतच याविषयीची काही माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे, कारण आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे फिरून प्रश्न विचारला जाऊ शकतो। जसं की या ठिकाणी बघा, विजेते पुस्तक कोणतं आहे जर प्रश्न विचारला तर नाव लक्षात ठेवायचं आहे तैवान ट्रॅव्हलॉग असं त्याचं नाव आहे। मूळ लेखिका कोण आहे त्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे यांग शुआंगजी, आणि त्याने ते भाषा मॅन्ड्रिन चीनी जी आहे त्या मूळ भाषेमध्ये ते लिहिलेलं आहे, आणि त्याचं हे इंग्लिशमध्ये जे काही अनुवाद आहे मित्रांनो, ट्रान्सलेशन ते केलेलं आहे लिन किंग। हे सुद्धा नाव आपल्यासाठी महत्त्वाचं आहे। हे 3 नावं आपण लक्षात घ्यायची आहेत। त्यासोबतच हे जे काही यांग शुआंगजी आहे मित्रांनो, त्यांच्याविषयी लक्षात ठेवा। हे पुरस्कार जिंकणाऱ्या त्या तैवान या देशाच्या पहिल्या लेखिका ठरलेल्या आहेत। हे सुद्धा मुद्दा या ठिकाणी स्टार करून ठेवायचा आहे। आणि या कादंबरीचं जर आपण बघितलं मित्रांनो, तर यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, 1938 मधील जे काही जपानच्या ताब्यामधील जे तैवान देश होतं मित्रांनो, त्यावर आधारित ही कादंबरी असणार आहे किंवा पुस्तक असणार आहे। हे महत्त्वाचे काही मुद्दे याविषयी लक्षात ठेवा। आणि मागच्या वर्षीचे विजेता कोण होते असा जरी प्रश्न आला तरी आपल्याला माहीत पाहिजे, 2025च्या विजेता आपल्या भारतीय महिला होत्या मित्रांनो, बानू मुश्ताक। त्यांची जी काही कादंबरी आहे हार्ट लॅम्प, त्यासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला होता। आणि त्याच्या अनुवादक कोण होत्या? इंग्लिशमध्ये अनुवाद केला होता दीपा भास्ती यांनी। हे काही महत्त्वाचे मुद्दे याविषयी आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न या ठिकाणी बघायचा आहे। तर बघा, नुकतेच पुलित्झर पुरस्कार 2026 कोणाला देण्यात आला आहे? हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, पत्रकारितेशी संबंधित पुरस्कार आहे। तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे याचं योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर डी, अर्थात आनंद आरके आणि सुपर्णा शर्मा हे जे 2 भारतीय आहेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आल्यामुळे आपल्याला याविषयी माहिती असणं गरजेचं आहे। आपल्याला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर बघा, पुलित्झर पुरस्कार जे आहे मित्रांनो, तर कोणाला दिला जातो पहिली आपल्याला हे माहिती पाहिजे। तर पत्रकारिता असेल, त्यानंतर साहित्य असेल आणि संगीत क्षेत्रामधील जे काही व्यक्ती असतात त्यांना हा पुरस्कार दिला जात असतो। तर बघा, या ठिकाणी जे पुरस्काराचे विजेते आहेत या वर्षीचे, तर ते 2 व्यक्ती आहेत, आनंद आरके आणि सुपर्णा शर्मा। हे भारतीय आहेत मित्रांनो। भारतीयांना पुरस्कार यावर्षी देण्यात आल्यामुळे आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे। आणि हे जे काही पुरस्कार आहे मित्रांनो, कोणत्या संस्थेद्वारे दिलं जातं तर लक्षात ठेवायचं आहे कोलंबिया युनिव्हर्सिटी जी आहे अमेरिकेतली, त्याच्याद्वारे हा पुरस्कार दिला जात असतो। याची सुरुवात 1917ला झालेली आहे। अमेरिकन वृत्तपत्र जे प्रकाशक आहेत जोसेफ पुलित्झर यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार या ठिकाणी सुरुवात करण्यात आलेली आहे। त्यांच्याच नावाने हा पुरस्कार या ठिकाणी देण्यात येतो। हे सुद्धा एक्स्ट्रा माहिती लक्षात घ्या। आणि पुरस्काराची रक्कम म्हणून मित्रांनो 15,000 अमेरिकन डॉलर आणि प्रमाणपत्र या ठिकाणी पुरस्कार प्राप्त जे काही विजेते असतात त्यांना दिलं जात असतं। हे महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण आपल्या भारतातील 2 व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आल्यामुळे। तर बघा, पुढचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा। तर लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2026 कोणाला देण्यात आलेला आहे? याचं योग्य उत्तर काय असेल? ऑप्शन नंबर बी, कैलास सत्यार्थी जे आहेत मित्रांनो, त्यांना नुकतंच 2026चा हा पुरस्कार या ठिकाणी देण्यात आलेला आहे। आणि हा पुरस्कार महत्त्वाचा का? कारण मित्रांनो, नुकतंच आपण जर MPSCचा पेपर बघितला तर त्यामध्ये मागच्या वर्षी 2025चा जो लता मंगेशकर पुरस्कार आहे, लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, ते कोणाला देण्यात आलेला आहे असा प्रश्न नुकतंच येऊन गेलेला आहे। म्हणून आपल्याला याविषयी माहिती असणं गरजेचं आहे। पुढच्या काही परीक्षांमध्ये हा प्रश्न आपल्याला दिसून येऊ शकतो। तर बघा, याविषयी काही माहिती बघायची आहे। तर लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जे आहे मित्रांनो, त्याविषयी माहिती या ठिकाणी काय काय लक्षात ठेवायची आहे? विजेते ठरलेले आहेत कैलास सत्यार्थी मित्रांनो।
त्यांना हा पुरस्कार का देण्यात आलेला आहे, तर त्यांनी काय केलं आहे, राष्ट्र उभारणीसाठी आणि बाल हक्क संरक्षणासाठी जे काही केलेले त्यांनी उल्लेखनीय कार्य आहेत त्यासाठी हा पुरस्कार त्यांना या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, त्यांच्याविषयी अजून माहिती बघायची झाली तर ते शांतता नोबेल विजेते सुद्धा आहेत मित्रांनो. या अगोदर त्यांना शांततेचं नोबेलसुद्धा मिळालेलं आहे. बचपन बचाव जे आंदोलन आहे त्यांचं मित्रांनो, तर ते सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. आपल्याला कदाचित असा सुद्धा फिरून प्रश्न विचारला जाऊ शकतो, जसं की आत्ता कंबाईनमध्ये आपण जर बघितलं प्रश्न विचारण्यात आलेला होता, जे काही रॅमन मॅग्सेसे आहे 2025चा, त्या पुरस्कारावर विजेता कोण आहे असं न विचारता जे काही ते सफीना हुसैन आहेत त्या कोणत्या संस्थेच्या संस्थापिका आहेत असा फिरून प्रश्न विचारण्यात आलेला होता मित्रांनो. तर या ठिकाणी आपल्याला असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की त्यांनी जे काही जे चळवळ उभी केलेली आहे बचपन बचाव त्याविषयी विचारलं जाऊ शकतो, जर यांना वेगळ्या प्रकारे प्रश्न विचारायचा झाला तर. म्हणून आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच मागच्या वर्षीचे विजेते कोण होते, तर 2025चे विजेते लक्षात ठेवायचं आहे कुमार मंगलम बिर्ला, आणि 2024चे विजेता होते मित्रांनो अमिताभ बच्चन. हे सुद्धा 2 नावं आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी पुढचा प्रश्न बघायचा आहे. तर पुढचा प्रश्न काय असणार आहे ते बघा, नुकतेच मिस इंडिया वर्ल्ड 2026ची विजेता कोण ठरलेली आहे. त्याचं योग्य उत्तर काय असेल बरं, ऑप्शन नंबर 2 साध्वी सतीश सैल असं तिचं नाव आहे, जे नुकतंच मिस इंडिया वर्ल्ड 2026ची विजेती ठरलेली आहे. तर बघा, याविषयी माहिती अशी लक्षात ठेवायची आहे, ही जी काही स्पर्धा आहे मित्रांनो ह्याची आवृत्ती कितवी आहे, तर 61व्या क्रमांकाची ही आवृत्ती या ठिकाणी असणार आहे. त्याचं पूर्ण नाव जर बघितलं त्या स्पर्धेचा, फेमिना मिस इंडिया 2026 कुठं पार पडलेली आहे, ओडिशामधील भुवनेश्वर या ठिकाणी विजेता ठरलेली आहे साध्वी सतीश सैल, गोवा या राज्याचे आहे मित्रांनो. आणि महत्त्वाचा मुद्दा सेकंड हे लक्षात ठेवायचं आहे, जी पहिली रनरअप आहे मित्रांनो या स्पर्धेची ती महाराष्ट्रातील राजनंदिनी पवार ठरलेली आहे. आपल्याला हे नाव लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर जी सतीश सैल आहे मित्रांनो, साध्वी सतीश सैल, त्याविषयी लक्षात ठेवा. तर ही जी काही स्पर्धा हिने जिंकलेली आहे मित्रांनो या साध्वी सतीश सैलने, त्यामुळे आता काय होणार आहे, 2027ची जी काही टांझानिया या देशामध्ये जी मिस वर्ल्ड स्पर्धा होणार आहे मित्रांनो 74व्या क्रमांकाची, त्यामध्ये ती भारताचं प्रतिनिधित्व या ठिकाणी करताना आपल्याला दिसून येणार आहे. तर ही अतिशय महत्त्वाची स्पर्धा आणि ती भारताची आता प्रतिनिधित्व या मिस वर्ल्ड स्पर्धेत जागतिक लेवलला करणार असल्यामुळे आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच 2025ची स्पर्धेची विजेता कोण होती असं जर विचारलं तर ते लक्षात ठेवायचं आहे नाव निकिता पोरवाल. हे सर्व माहिती अंडरलाईन केलेली आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. कसा जरी प्रश्न विचारला तरी आपल्याला त्यावर उत्तर सोडवणं शक्य होणार आहे. त्याविषयी आता बघू पुढचा प्रश्न. या ठिकाणी 2026चा MS स्वामीनाथन पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे, त्याचं योग्य उत्तर काय असेल बरं, ऑप्शन नंबर असणार आहे 3 CH श्रीनिवास राव यांना नुकतंच 2026चा हा MS स्वामीनाथन पुरस्कार मित्रांनो या ठिकाणी देण्यात आलेला आहे. हा सुद्धा महत्त्वाचा पुरस्कार, या अगोदर सुद्धा यावर प्रश्न येऊन गेलेले आहेत. तर त्याविषयी काही माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. तर हे आहेत मित्रांनो ते श्रीनिवास राव, त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर बघा या ठिकाणी आपल्याला काय काय लक्षात ठेवायचं आहे त्यांच्याविषयी, त्यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे CH श्रीनिवासराव असं त्यांचं नाव असणार आहे. सध्या जर ते बघितलं तर नवी दिल्लीमध्ये जे भारतीय कृषी संशोधन संस्था आहे त्या ठिकाणी ते संचालक आणि कुलगुरू पदावर आहेत मित्रांनो. तर हे झाली त्यांच्याविषयी माहिती. आणि त्यांना पुरस्कार का देण्यात आलेला आहे, तर त्यांनी काय केलं आहे, हवामान अनुकूल शेती असेल, मातीचं आरोग्य सुधारणे, तसेच पाणी व्यवस्थापन आणि शाश्वत कृषी तंत्रज्ञान यामध्ये जे काही उल्लेखनीय कार्य केलेलं आहे त्याबद्दल त्यांना हा पुरस्कार या ठिकाणी देण्यात आलेला आहे मित्रांनो. आणि आपल्याला अजून एक लक्षात ठेवायचं आहे, जे 2026 वर्ष आहे मित्रांनो ते MS स्वामीनाथन जे आहेत त्यांचा जन्मशताब्दी वर्ष आहे मित्रांनो. त्यांना 100 वर्ष त्या ठिकाणी होत आहे त्यांच्या जन्माला. म्हणून भारतीय हरित क्रांतीचे जनक ज्यांना म्हटलं जातं त्यांचं जन्मशताब्दी वर्ष असल्यामुळे आणि त्याच वर्षी कोणाला पुरस्कार देण्यात आलेला आहे असं सुद्धा एक वेगळ्या अँगलनं या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो. आपल्याला ते सुद्धा यांच्याविषयी लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे. तर बघा यंग ग्लोबल लीडर्स क्लास पुरस्कार कोणाला देण्यात आला, तर 2026चा हा पुरस्कार आहे देण्यात आलेला आहे कुणाला, जय शाह यांना देण्यात आलेला आहे मित्रांनो. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्देसुद्धा आपल्याला बघायचे आहेत. तर बघा 2026चा पुरस्कार आहे यंग ग्लोबल लीडर्स अवॉर्ड मित्रांनो. तर हा पुरस्कार जो आहे मित्रांनो ते देण्यात आलेला आहे भारतीय जय शाह यांना देण्यात आलेला आहे. म्हणून आपल्यासाठी हा महत्त्वाचा होऊन जातो. कोणाद्वारे देण्यात आलेला आहे, संस्थेचं नाव लक्षात ठेवायचं आहे, स्पोर्ट्स बिझनेस याने हा पुरस्कार या ठिकाणी दिलेला आहे.
तर त्यांना का देण्यात आलेला आहे पुरस्कार, तर त्यांनी जे काही क्रीडा प्रशासन आणि त्यामध्ये जे काही वेगवेगळ्या सुधारणा घडवून आणलेल्या आहेत आणि एक चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी ॲडमिनिस्ट्रेशन करून दाखवलेलं आहे, म्हणून त्यांना हा पुरस्कार यावर्षी देण्यात आलेला आहे. आणि हे जय शाह कोण आहेत, सध्या कोणत्या पदावर आहेत, असा जरी प्रश्न विचारला तर लक्षात ठेवायचं आहे ते सध्या इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष आहेत आणि ते ICCचे सर्वात तरुण अध्यक्षसुद्धा आत्तापर्यंतचे राहिलेले आहेत. हे काही महत्त्वाचे मुद्दे या जय शाहविषयी लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघायचा आहे. तर प्रश्न असेल की वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर पुरस्कार 2026 कोणाला देण्यात आलेला आहे. तर 2026चा हा पुरस्कार आहे मित्रांनो. तर नाव लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. जर आपल्याला विचारलं कोणाला देण्यात आला तर उत्तर माहिती पाहिजे आपल्याला. या ठिकाणी त्यांचं नाव आहे यन अलीम युसूफ, ज्यांना 2026चा वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. पर्यावरणाशी संबंधित मित्रांनो हा पुरस्कार आहे. 100% आपल्याला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारण एका भारतीयाला हा पुरस्कार यावर्षी देण्यात आलेला आहे. तर हे लक्षात ठेवायचं आहे. ज्याही ठिकाणी मित्रांनो एखाद्या भारतीयाला आंतरराष्ट्रीय लेवलचा जर पुरस्कार देण्यात येत असेल तर आपल्याला त्या ठिकाणी बारकाईनं त्यांच्याविषयी अभ्यास करणं गरजेचं होतं, कारण तसे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये आयोग हे विचारत असतं. तर बघा या ठिकाणी त्यांच्याविषयी माहिती लक्षात घ्यायची आहे. विजेते कोण आहेत, यन अलीम युसूफ, हे लक्षात ठेवायचं आहे नाव. ते केरळमधील मित्रांनो वनस्पती शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी काय केलं आहे तर त्यांनी निओफाईट ID नावाचं जे काही ॲप आहे मित्रांनो ते ॲप विकसित केलेलं आहे आणि त्या ॲपद्वारे काय केलेलं आहे की केरळमधील जे निसर्गाला घातक ठरणारे परकीय वनस्पती आहेत ते ओळखून पर्यावरणाचं रक्षण करणं त्याद्वारे शक्य होणार आहे. अशा प्रकारचं हे त्यांनी काम केल्यामुळे त्यांना हा पुरस्कार यावर्षी देण्यात आलेला आहे. तर हे आपल्याला नाव लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे. तर बघा या ठिकाणी काय असेल मित्रांनो, जे BCCI कडून दरवर्षी जे पुरस्कार खेळाडूंना दिले जात असतात हे काही महत्त्वाचे पुरस्कार आहेत, ते माहिती असायला पाहिजे. तर बघा 2024-25साठी मित्रांनो हे BCCI कडून देण्यात आलेले जे सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे खेळाडू आहेत त्यांच्यासाठीचे हे BCCI नमन पुरस्कार असं त्याचं नाव आहे, ते देण्यात आलेले आहेत. तर नाव लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. पहिलं पुरस्कार आहे पॉली उमरीगर पुरस्कार, पुरुष कॅटेगरीमध्ये शुभमन गिलला देण्यात आलेला आहे आणि महिलांसाठीचा पुरस्कार देण्यात आला आहे स्मृती मंधनाला. त्यानंतर CK नायडू जीवन गौरव पुरस्कार देण्यात आलेला आहे राहुल द्रविड आणि रॉजर बिन्नी यांना. त्यानंतर महिला जीवन गौरव पुरस्कार विचारला तर देण्यात आलेला आहे मिताली राज यांना. आणि सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पदार्पण पुरस्कार विचारला तर पुरुषांमध्ये देण्यात आलेला आहे हर्षित राणाला आणि महिलांमध्ये यन श्री चरणी. हे आपल्याला नावं लक्षात ठेवायचे आहेत, यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो, कारण क्रीडा क्षेत्रातले हे सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे जे खेळाडू आहेत त्यांचा गौरव करण्यासाठी देण्यात येणारे हे BCCIचे पुरस्कार आहेत. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघायचा आहे. तर मराठी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2025 कोणाला जाहीर झालेला आहे मित्रांनो. तर हा पुरस्कार 2025चा आहे मित्रांनो, या ठिकाणी कन्फ्यूज व्हायचं नाही. 2025चा पुरस्कार आहे, पण आत्ता हे 2026मध्ये या ठिकाणी देण्यात आलेला आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. याचं योग्य उत्तर काय असेल बरं? उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 1, राजू बाविस्कर यांना हा पुरस्कार या ठिकाणी देण्यात आलेला आहे मराठी भाषेसाठी. तर त्याविषयी माहिती आपल्याला थोडीशी एक्स्ट्रा ठेवणं गरजेचं आहे. अतिशय महत्त्वाचे असे हे व्यक्तिमत्व आहेत राजू बाविस्कर आणि त्यांना हा साहित्य क्षेत्राचा जे एक दर्जा काय म्हणतात त्याला, सर्वोच्च दर्जाचा ज्याला पुरस्कार आपण समजतो ते त्यांना देण्यात आल्यामुळे आपल्याला त्यांच्याविषयी माहिती असायला पाहिजे. तर नाव लक्षात ठेवायचं आहे राजू बाविस्कर. त्यांची जी काही आत्मचरित्र आहे काळ्या निळ्या रेषा, त्यासाठी हा पुरस्कार या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आपल्याला त्यासोबतच लक्षात ठेवायचं आहे कुठले आहेत मित्रांनो, तर जळगावचे प्रॉपरचे आहेत मित्रांनो. जळगाव या जिल्ह्यामधील आहेत हे कोण, तर त्यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे राजू बाविस्कर. हे सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यासोबतच इतर भाषेमधील प्रमुख विजेते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. हिंदी भाषा जर विचारलं तर हिंदी भाषेतील विजेता कोण आहेत, ममता कालिया. त्यांचं जे काही आठवणी आहेत जीते जी इलाहाबाद, त्यासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. इंग्रजी भाषेसाठी पुरस्कार देण्यात आलेला आहे नवतेज सरना आणि त्यांची कादंबरी आहे क्रिम्सन स्प्रिंग. आणि संस्कृत भाषेसाठी जर विचारलं तर नाव लक्षात ठेवायचं आहे साधू भद्रेश दास. त्यांची जी काही कविता आहेत प्रस्थान चतुष्टय ब्रह्मघोष
यासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे मित्रांनो. इतर भाषेतील प्रमुखसुद्धा याविषयी आपल्याला प्रश्न या अगोदर येऊन गेलेला आहे. कंबाईनमध्ये या अगोदर प्रश्न विचारण्यात आलेला आहे मित्रांनो. तर मराठी न विचारता त्या ठिकाणी वेगवेगळ्या भाषा देण्यात आलेल्या होत्या आणि त्याचे विजेते कोण आहेत, डायरेक्ट जोड्या लावा हा असा प्रश्न येऊन गेलेला आहे. म्हणून आपल्याला हे सुद्धा माहिती असणं याविषयी गरजेचं होऊन जातं. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघायचा आहे. तर बघा प्रश्न काय आहे त्या अगोदर मित्रांनो, हे साहित्य अकादमी जे पुरस्कार आहे त्याविषयी काही माहिती एक्स्ट्राची अजून आपण या ठिकाणी दिलेली आहे. तर या ठिकाणी बघायचं आहे, याची सुरुवात 1955 साली झालेली आहे. एकूण जर आपण बघितलं 24 भाषांसाठी हा पुरस्कार दिला जातो. 24 भाषा कोणत्या, तर 8व्या अनुसूचीमधील जे काही 22 भाषा आहे त्यासोबतच इंग्रजी आणि राजस्थानी जे भाषा आहे मित्रांनो, अशा एकूण 24 भाषांसाठी हा पुरस्कार दिला जात असतो. हे लक्षात ठेवायचं आहे. आणि मित्रांनो मागच्या वर्षीचे 2024चे विजेता कोण आहेत असा जर प्रश्न विचारला तर साहित्य अकादमी युवा मराठी साहित्याचा पुरस्कार प्रदीप कोकरे यांच्या खोल खोल दुष्काळ डोळे या कादंबरीला देण्यात आलेला आहे. आणि साहित्य अकादमी बाल मराठीचा पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे, तर या ठिकाणी चुकून झालेला आहे मित्रांनो. हे नाव आपण या ठिकाणी कट करायचं आहे. या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे सुरेश सावंत यांचे जे आभाळ माया आहे मित्रांनो, आभाळ माया कविता संग्रह, त्याला हा पुरस्कार या ठिकाणी देण्यात आलेला आहे. हे सुधारणा या ठिकाणी आपण करून घ्यायचे आहे. त्यासोबतच आपल्याला पुढचे काही मुद्दे बघायचे आहेत, प्रश्न बघायचे आहेत. तर बघा 60व्या क्रमांकाचा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे, त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे बरं. ऑप्शन नंबर 3 आर वैरामुथू यांना नुकताच 60व्या क्रमांकाचा हा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालेला आहे. अतिशय महत्त्वाचा पुरस्कार मित्रांनो, कारण साहित्य क्षेत्रातला हा सर्वोच्च सन्मान समजला जातो. म्हणून आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे कोणाला मिळालेला आहे. तर बघा या ठिकाणी विजेता ठरलेले आहेत आर वैरामुथू. त्यासोबतच क्रमांक लक्षात ठेवायचा आहे 60व्या क्रमांक असणार आहे. हा सुद्धा पुरस्कार मित्रांनो 2025चा आहे, पण आत्ता 2026मध्ये देण्यात आलेला आहे. त्यासोबतच हे जे वैरामुथू आहेत त्यांच्याविषयी लक्षात ठेवा, हे प्रसिद्ध तमिळ कवी, गीतकार आणि लेखक आहेत मित्रांनो. आपल्याला कन्फ्यूज होऊन जायचं नाही. हे जर आपल्याला विचारलं कोणत्या राज्यातील आहेत तर ते तमिळनाडू या राज्याचे आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि मित्रांनो त्यांच्याविषयी महत्त्वाचा मुद्दा हा शेवटचा, की ज्ञानपीठ मिळवणारे ते तिसरे तमिळ लेखक या ठिकाणी ठरलेले आहेत. आणि मित्रांनो तुमच्यासाठी एक होमवर्क क्वेश्चन या ठिकाणी मी सोडून जात आहे, की ज्ञानपीठ मिळवणारे पहिले भारतीय किंवा पहिले महाराष्ट्रीयन व्यक्तिमत्व कोण आहेत हे आपल्याला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. बघूया किती विद्यार्थ्यांना याचं उत्तर हे माहिती आहे. चला मग पुढचा प्रश्न या ठिकाणी आपण घेणार आहोत. त्या अगोदर या ठिकाणी अजून आपण ज्ञानपीठविषयी काही एक्स्ट्राची माहिती घेतलेली आहे. तर बघा भारतीय ज्ञानपीठकडून हा पुरस्कार दिला जातो मित्रांनो, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि आत्ताच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार समजला जातो मित्रांनो, हे लक्षात ठेवायचं आहे. सुरुवात 1965ला झालेली आहे, मात्र याची स्थापना जी आहे 1961लाच त्या अगोदर झालेली होती. पुरस्काराचे स्वरूप जर बघितलं तर 11 लाख रुपये, त्यानंतर सरस्वतीची कांस्यमूर्ती आणि प्रशस्तीपत्रक हे विजेत्याला दिलं जात असतं. आणि हा जो पुरस्कार आहे मित्रांनो एकूण 23 भाषांसाठी दिला जात असतो. 8व्या अनुसूचीमधील 22 भाषा प्लस 1 इंग्रजी असे एकूण 22 भाषांसाठी हा पुरस्कार दिला जातो. जसं की आपण बघितलं साहित्य अकादमी मित्रांनो 24 भाषांसाठी दिला जातो, तसा हा ज्ञानपीठ पुरस्कार फक्त 23 भाषांसाठी दिला जातो. हे फरक आपल्याला माहिती असायला पाहिजे. आणि मागच्या वर्षीचे अर्थात 2024चे विजेते कोण आहेत, नाव लक्षात ठेवायचं आहे विनोद कुमार शुक्ल, त्यांना हिंदी भाषेसाठी हा ज्ञानपीठ पुरस्कार या अगोदर देण्यात आलेला आहे. हे सर्व महत्त्वाची माहिती जी एक्स्ट्रा आपण घेतलेली आहे मित्रांनो, या अगोदर प्रश्न येऊन गेलेले आहेत, म्हणून आपण एवढी एक्स्ट्रा माहिती या ठिकाणी देत असतो. म्हणून ते आवर्जून आपण लक्षात ठेवायचे आहे. तुम्हाला त्याचा नक्कीच तुमच्या परीक्षांमध्ये फायदा हा होणार आहे. चला मग पुढचा प्रश्न या ठिकाणी आपण बघणार आहोत. तर प्रश्न काय असेल, ऑस्कर 2026 पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरला, तर याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो 2026चं जे काही ऑस्कर आहे त्यामध्ये हा वन बॅटल आफ्टर अनदर हा सर्वोत्कृष्ट चित्रपट या ठिकाणी ठरलेला आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघायचे आहेत. तर बघा जे काही ऑस्कर आहे मित्रांनो त्याचा क्रमांक आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. क्रमांक विचारला जाऊ शकतो. 98व्या क्रमांकाचा हा पुरस्कार सोहळा पार पडलेला आहे लॉस एंजेलिस अमेरिका या ठिकाणी. आणि यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला आहे वन बॅटल आफ्टर अनदर. सर्वोत्कृष्ट अभिनेता मायकल बी जॉर्डन, त्याचा चित्रपट कोणता आहे सिनर्स.
त्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरलेली आहे जेसी बकली, त्याचा चित्रपट आहे मित्रांनो हॅमनेट. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरले आहेत पॉल थॉमस अँडरसन, त्याचा चित्रपट लक्षात ठेवा वन बॅटल आफ्टर अनादर. आणि सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड चित्रपट विचारला तर के पॉप डेमॉन हंटर्स हे सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड चित्रपट या सोहळ्यामध्ये ठरलेलं आहे मित्रांनो. त्यासोबतच अजून काही माहिती या ठिकाणी आपण घेतलेली आहे. तर महत्त्वाचे 2 मुद्दे, सर्वाधिक पुरस्कार जिंकणारा चित्रपट या सोहळ्यामध्ये ठरलेला आहे वन बॅटल आफ्टर अनादर, एकूण ह्याने 6 पुरस्कार या ठिकाणी जिंकलेले आहेत. हे महत्त्वाचे मुद्दे आपण स्टार करून ठेवायचे आहेत मित्रांनो. आणि जो सेकंड मुद्दा आहे शेवटचा, तो भारताकडून ऑस्कर 2026साठी पाठवण्यात आलेला चित्रपट आपल्याला जर विचारला तर तो आहे मित्रांनो होमबाउंड. त्याचे दिग्दर्शक आहेत नीरज घायवान. तर हे आपल्याला चित्रपट भारताने कोणता पाठवलेला आहे या वर्षीच्या पुरस्कार सोहळ्यासाठी ते आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न या ठिकाणी असेल की 79व्या बाफ्टा सोहळ्यामध्ये पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय चित्रपट कोणता ठरला आहे. याचं उत्तर काय असणार आहे मित्रांनो, ऑप्शन नंबर 1 बुंग हा चित्रपट या बाफ्टा सोहळ्यामध्ये पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय चित्रपट ठरलेला आहे मित्रांनो. आणि हा प्रश्नसुद्धा महत्त्वाचा, कारण हा पुरस्कार जो आहे मित्रांनो या बुंग चित्रपटावरचा, यावर MPSC राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये सुद्धा नुकतंच परीक्षेमध्ये प्रश्न येऊन गेलेला आहे. म्हणून अशा छोट्या मोठ्या जरी वाटणारा एखादा आपल्याला पुरस्कार असला तरीसुद्धा ते सोडून द्यायचं नाही, रिव्हिजनमध्ये ठेवायचं आहे. प्रश्न जर आला तर आपल्याला इझी मार्क देणारे हे असे प्रश्न असतात. म्हणून फक्त मित्रांनो आपल्याला काळजीपूर्वक रिव्हिजन करायचं असतं. त्याविषयी काही महत्त्वाची माहिती जर बघितलं तर बघा, क्रमांक आहे 79व्या क्रमांकाचा हे बाफ्टा पुरस्कार सोहळा पार पडलेला आहे मित्रांनो. संस्था कोणती आहे ज्याद्वारे हे देण्यात आलेलं आहे, ब्रिटिश अकादमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन आर्ट्स. सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला आहे वन बॅटल आफ्टर अनादर. सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला आहे रॉबर्ट आरामियो, त्याचा चित्रपट आहे आय स्क्वेअर. आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरलेली आहे जेसी बकली, त्याचा चित्रपट आहे हॅमलेट. सर्वोत्कृष्ट बाल आणि सहकुटुंब चित्रपट ठरलेला आहे भारतीय चित्रपट आहे मित्रांनो बुंग, जे की एक मणिपुरी चित्रपट आहे. हे IMP मित्रांनो परत एकदा स्टार करून हा चित्रपट ठेवायचा आहे. निर्माता आहे त्या चित्रपटाचा फरहान अख्तर. आणि मित्रांनो हा बाफ्टा या चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये हा पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय चित्रपट ठरलेला आहे. हे मुद्दे आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघायचा आहे. तर बघा 2025 सालासाठीचा सरस्वती सन्मान कोणाला देण्यात आलेला आहे. त्याचं योग्य उत्तर काय असेल बरं, ऑप्शन नंबर 2 असणार आहे रामकुमार मुखोपाध्याय यांना हा 2025 सालासाठीचा सरस्वती सन्मान हा 2026मध्ये आत्ता नुकतंच देण्यात आलेला आहे. हे आपण वर्ष विसरायचं नाही, त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्देसुद्धा आपल्याला बघायचे आहेत. तर बघा सरस्वती सन्मान आहे मित्रांनो 2025चा. तर या ठिकाणी क्रमांक लक्षात ठेवा, 35व्या क्रमांकाचा हे पुरस्कार असणार आहे. विजेते ठरलेले आहेत रामकुमार मुखोपाध्याय. त्यांची कादंबरी कोणती आहे, हर पार्वती कथा. हे कादंबरी आपल्यासाठी महत्त्वाची, त्यांचं नाव महत्त्वाचं आहे, हे आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जात असतात. तर ही जी काही कादंबरी आहे मित्रांनो या रामकुमार मुखोपाध्याय यांची, याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, भारतीय पौराणिक जे कथा आहेत शिवपार्वतीच्या, त्यामध्ये आधुनिक दृष्टिकोनातून त्याची पुनर्मांडणी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि हे जे रामकुमार मुखोपाध्याय आहेत मित्रांनो हे बंगाली लेखक आहेत, त्यांना हा पुरस्कार या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आणि या अगोदर 2024चे विजेते कोण होते असा जरी प्रश्न आला, जुना प्रश्न जर आपल्याला विचारलाच तर लक्षात ठेवायचं आहे साधू भद्रेश दास हे 2024चे विजेता होते. त्यांच्या स्वामी नारायण सिद्धांत सुद्धा या साहित्यासाठी हा पुरस्कार या ठिकाणी देण्यात आलेला होता. हे सुद्धा एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आपण लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ खरंच इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल, तुमच्या परीक्षेसाठी महत्त्वाचा वाटत असेल, तर अवश्य आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा त्यांच्या येणाऱ्या परीक्षांमध्ये याचा फायदा हा मिळणार आहे. आणि मित्रांनो तुम्हाला या लेक्चरच्या मोफत PDF नोट्ससुद्धा आपण उपलब्ध करून देणार आहोत. तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे मित्रांनो, टेलिग्राम चॅनल आहे, त्या टेलिग्राम चॅनलवर जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला मोफतमध्ये या जी काही PDF आहे मित्रांनो लेक्चरच्या PDF तुम्हाला मिळून जाणार आहेत. तर या ठिकाणी ID मी तुम्हाला देत आहे स्मार्ट अभ्यास 555. त्या ठिकाणी जायचं आहे, टेलिग्रामवर तुम्हाला फ्री PDF या लेक्चरची मिळणार आहे मित्रांनो. तर ते सुद्धा तुमच्या जवळ ठेवा, तुम्हाला ती रिव्हिजनसाठी उपयोगी ठरणार आहे.
चला मग पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी बघूया. त्या अगोदर मित्रांनो ही सरस्वती सन्मान जे आहे त्याविषयी काही अजून माहिती आहे. तर बघा, सुरुवात 1991ला झालेली आहे. हा पुरस्कार कोणाद्वारे दिला जातो तर के बिर्ला फाउंडेशन आहे त्याद्वारे दिला जातो. पुरस्कार स्वरूप आहे 15 लाख रुपये त्या पुरस्कार विजेत्याला देण्यात येत असतात. आणि मित्रांनो हा जो पुरस्कार आहे किती भाषांसाठी दिला जातो तर 22 भाषा ज्या 8व्या अनुसूचीमधील आहेत त्या 22 भाषांसाठीच हा पुरस्कार दिला जात असतो. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे. जागतिक अन्न पुरस्कार 2026 कोणाला देण्यात आलेला आहे. तर याचे उत्तर काय असणार आहे. ऑप्शन नंबर 2 डॉक्टर ह्यूब ललिवेड जे आहेत त्यांना हा नुकताच 2026चा जागतिक अन्न पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्देसुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे. हा सुद्धा एक अतिशय महत्त्वाचा जागतिक दर्जाचा पुरस्कार आहे मित्रांनो. तर बघा, विजेते कोण ठरलेले आहे आपल्याला हे नाव महत्त्वाचं आहे. डॉक्टर ह्यूब ललिवेड हे नाव विसरायचं नाही. कोणत्या संस्थेद्वारे दिलं जात असतं किंवा त्यांची संस्था कोणती आहे मित्रांनो. या ललिवेड यांची ग्लोबल हार्मोनायझेशन इनिशिएटिव्ह हे त्यांची संस्था आहे मित्रांनो. आणि त्यांनी कार्य काय केलं तर अन्न सुरक्षा क्षेत्रातील क्रांतिकारी कार्यासाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. या अगोदर 2025चे विजेत्या कोण होत्या. मारियांगेला हुंगारिया हे होत्या. हे 2 पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. मागच्या वर्षीचे विजेता कोण विचारलं तर हा आपल्याला मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. आणि 2026चे विजेते विचारले तर हा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. त्यासोबतच जागतिक अन्न पुरस्कार आहे त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे खाली बघा. अन्न व शेती क्षेत्रातील हे नोबेल म्हणून ओळखला जातो मित्रांनो. अतिशय महत्त्वाचा या क्षेत्रातला हा पुरस्कार आहे. याची स्थापना 1986 साली झालेली आहे. आणि कोणी केली होती स्थापना. डॉक्टर नॉर्मन बोरलॉग ज्यांना जागतिक हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखलं जातं मित्रांनो. त्यांनी याची स्थापना केलेली आहे. आणि या पुरस्काराचे पहिले विजेते कोण आहेत. भारतीय हरित क्रांतीचे जनक MS स्वामीनाथन हे या पुरस्काराचे पहिले विजेते आहेत मित्रांनो. हे मुद्दे आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, ते लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघायचा आहे. तर बघा, 2026चा जागतिक शिक्षक पुरस्कार कोणत्या भारतीयाला जाहीर झाला आहे किंवा देण्यात आलेला आहे. त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे. याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी. ऑप्शन नंबर 1 रुबल नागी मित्रांनो हे या पुरस्काराचे विजेत्या ठरलेले आहेत मित्रांनो. अतिशय महत्त्वाचा हा पुरस्कार असणार आहे. तर बघा, माहिती लक्षात ठेवायची आहे. या ठिकाणी आपण त्यांचं छायाचित्र दिलेलं आहे. हे आहेत रुबल नागी. तर त्यांच्याविषयी माहिती बघा. तर भारतीय शिक्षक आहेत मित्रांनो रुबल नागी. त्यांना नुकतंच दुबईमध्ये जो सोहळा पार पडलेला आहे जागतिक सहकार शिखर परिषद त्यामध्ये हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि या ज्या रुबल नागी आहेत मित्रांनो या कुठल्या आहेत. मूळच्या जम्मू काश्मीरच्या आहेत मित्रांनो. आणि त्यांनी काय केलेलं आहे की 2016मध्ये जे काही मिसाल मुंबई जो झोपडपट्टी चित्रकला उपक्रम आहे ते त्यांनी सुरू केलेला होता मित्रांनो. त्याद्वारे त्यांनी काय केलेलं आहे की जे काही झोपडपट्टीचा भाग आहे धारावी आसपासचा त्या ठिकाणी त्यांनी हजारो जे घरं आहेत त्याद्वारे त्यांनी रंगवले होते. त्यावर चित्र काढले होते. आणि त्याद्वारेच त्यांनी जे काही मुलं शाळेपासून लांब होते ज्यांचा शिक्षणापासून संबंध तुटलेला होता त्यांना पुन्हा एकदा शाळेच्या मुख्य प्रवाहामध्ये शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये त्यांनी आणलेला आहे. अशा लाखो विद्यार्थ्यांसाठी त्यांनी कार्य केल्यामुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि त्यांच्यासाठी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा पुरस्कार जिंकणाऱ्या त्या दुसऱ्या भारतीय ठरलेल्या आहेत मित्रांनो. तर हे विचारायचं नाही, कन्फ्युजिंग मुद्दा होऊ शकतो. आपल्याला जर परीक्षेत विचारलं कितव्या भारतीय आहेत तर दुसऱ्या भारतीय आहेत. मग पहिले भारतीय कोण होते हा पुरस्कार जिंकणाऱ्या. तर हे रणजित सिंग डिसले होते मित्रांनो जे महाराष्ट्रीयन आहेत सोलापूरचे. त्यांना 2020 साली हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. हे सुद्धा मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यासोबतच हे जे काही पुरस्कार आहे ते पुरस्कार जिंकणाऱ्याला किती रुपये दिले जातात तर $1 दशलक्ष सुमारे 9 कोटी रुपये त्या विजेत्याला दिले जात असतात मित्रांनो. हे सुद्धा मुद्दा लक्षात ठेवा. आणि हे पुरस्कार कोण देतं तर वर्की फाउंडेशन जे आहे त्यांच्याद्वारे हा पुरस्कार दिला जात असतो. हे काही महत्त्वाचे मुद्दे आणि एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न या ठिकाणी बघा की नुकतेच खालीलपैकी कोणाला ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. हा सुद्धा महत्त्वाचा पुरस्कार आहे, संगीत क्षेत्राशी संबंधित आहे. तर याचं उत्तर काय असणार आहे. दलाई लामा मित्रांनो. जे दलाई लामा आहेत त्यांना हा नुकताच पुरस्कार या सोहळ्यामध्ये देण्यात आलेला आहे. महत्त्वाचे व्यक्तिमत्व आहेत दलाई लामा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच ही जी एक्स्ट्रा माहिती आहे या पुरस्काराविषयी ते सुद्धा महत्त्वाचे आहे. बघा, तर 68व्या क्रमांकाचा हे ग्रॅमी पुरस्कार असणार आहे मित्रांनो. ठिकाण
लॉस एंजेलिस USA या ठिकाणी पार पडलेला आहे. आणि जसं आत्ताच तुम्हाला सांगितलं की संगीत क्षेत्रामधला हा सर्वोच्च पुरस्कार समजला जातो जगभरामधला, म्हणून हे महत्त्वाचा पुरस्कार आहे आपल्यासाठी. तर प्रमुख विजेते कोण आहेत? अल्बम ऑफ द इयर ठरलेला आहे बॅड बनी, त्यानंतर रेकॉर्ड ऑफ द इयर केंड्रिक लमार आणि सीझा जे आहे त्यांच्या लुथर यासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे. सॉन्ग ऑफ द इयर बिली आयलिश ठरलेली आहे त्याच्या वाईल्ड फ्लावरसाठी. सर्वोत्कृष्ट रॅप अल्बम केंड्रिक लमार, आणि हे जे केंड्रिक लमार आहे मित्रांनो त्याविषयी लक्षात ठेवा, या केंड्रिक लमारने 5 पुरस्कार जिंकून यामध्ये इतिहास रचलेला आहे मित्रांनो. आणि ग्रॅमीच्या इतिहासातील सर्वाधिक पुरस्कार त्याने आत्तापर्यंत जर बघितलं तर 27 पुरस्कार जिंकणारा तो पहिलाच मित्रांनो ग्रॅमीच्या इतिहासातला रॅपर ठरलेला आहे. हे महत्त्वाचा मुद्दा आहे या केंड्रिक लमारविषयी लक्षात ठेवायचा आहे. आणि आपल्यासाठी महत्त्वाचं म्हणजे हे जे दलाई लामा आहेत मित्रांनो, जे तिबेटी धर्मगुरू आहेत किंवा आध्यात्मिक नेते आहेत, ते दलाई लामा यांनी वयाच्या 90व्या वर्षी त्यांना हा पुरस्कार दिलेला आहे मित्रांनो. तर त्यांचं जे काही अल्बम आहे, अल्बमचं नाव लक्षात ठेवायचं आहे मेडिटेशन द रिफ्लेक्शन्स ऑफ हिज होलीनेस द दलाई लामा. या त्यांच्या मित्रांनो अल्बमसाठी, हे म्युझिक अल्बम आहे त्यासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. VIMP असणार आहे मित्रांनो. येणाऱ्या परीक्षांमध्ये हा प्रश्न आपल्यासाठी दिसूनच येणार आहे, म्हणून हे नाव विसरायचं नाही. आणि दलाई लामांचं जे अल्बम आहे ते आपल्याला लक्षातच ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल ते बघा, नुकतेच भारतातील किती व्यक्तींना पद्म पुरस्कार 2026 देण्यात आलेले आहेत? तर हे पद्म पुरस्कारांविषयी सरळ सरळ आकडा या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. तर उत्तर असेल 131 मित्रांनो. 131 व्यक्तींना यावर्षी 2026चे हे पुरस्कार देण्यात आलेले आहेत. तर त्याविषयी माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे, कारण आयोग आपल्याला किंवा परीक्षांमध्ये सरळ सरळ प्रश्न हे विचारत असतं. तर बघा या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, एकूण मित्रांनो 131 पुरस्कार लोकांना यावर्षी देण्यात आलेले आहेत 2026चे. तर लक्षात ठेवायचं आहे, पद्मविभूषण विचारले तर 5 व्यक्तींना, पद्मभूषण 13 आणि पद्मश्री 113 असे एकूण 131 व्यक्तींना हा पुरस्कार यावर्षी जाहीर झालेला आहे मित्रांनो. आणि मित्रांनो जे भारतरत्न आहे यावर्षी अर्थात 2026ला पण जाहीर झालेलं नाही आणि 2025ला पण आणि 2026ला पण जाहीर झालेला नाही, हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे जर एक्स्ट्रा आपल्याला विचारलं तर. तर या ठिकाणी बघा जे पद्मविभूषण आहेत 5 व्यक्ती कोण आहेत, आपल्याला जोड्या लावामध्ये किंवा सरळ प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर नावं माहीत पाहिजे. धर्मेंद्र सिंग देओल यांना मरणोत्तर हा पुरस्कार कलाक्षेत्राशी संबंधित होते, महाराष्ट्रीयन व्यक्ती महाराष्ट्राशी संबंधित होते, त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. VS अच्युतानंदन यांना मरणोत्तर सार्वजनिक सेवा केरळशी संबंधित व्यक्तिमत्व. N राजम कलाक्षेत्र उत्तर प्रदेश. त्यानंतर आहे KT थॉमस सार्वजनिक सेवा केरळ राज्य आणि P नारायणन साहित्य व शिक्षण केरळ मित्रांनो. हे 5 पद्मविभूषण नावं आणि त्यांचं क्षेत्र तसेच त्यांचं राज्य आपल्याला माहितीच असायला पाहिजे. यावर आपल्याला थेट प्रश्न हे परीक्षांमध्ये विचारले जात असतात. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी जे काही पद्मभूषण आहेत ते बघायचे आहेत. तर पद्मभूषण विजेते 13 व्यक्ती आहेत मित्रांनो. तुम्हाला या ठिकाणी जर याचा स्क्रीनशॉट मारायचा असेल तर स्क्रीनशॉट मारून ठेवू शकता. आपण या ठिकाणी 1 बाय 1 बघू. अलका याग्निक पहिले विजेते आहेत, कला गायन या क्षेत्रासाठी महाराष्ट्राशी संबंधित आहेत. त्यानंतर उदय कोटक आहेत, व्यापार आणि उद्योग महाराष्ट्राशी संबंधित. त्यानंतर पियुष पांडे यांना मित्रांनो मरणोत्तर हा देण्यात आलेला आहे पुरस्कार महाराष्ट्राशी संबंधित आणि जाहिरातींसाठी ते प्रसिद्ध व्यक्तिमत्व होते मित्रांनो पियुष पांडे. त्यानंतर चौथं नाव आहे भगतसिंग कोश्यारी सार्वजनिक सेवा उत्तराखंड. त्यानंतर मम्मूटी कलाक्षेत्र सिनेमा केरळ राज्य. यावर सुद्धा मित्रांनो या मम्मूटीवर नुकतंच प्रश्न हा येऊन गेलेला आहे, हे आपण स्टार करून ठेवायचं आहे. त्यानंतर शिबू सोरेन यांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात आलेला आहे सार्वजनिक सेवा झारखंड. विजय अमृतराज क्रीडा क्षेत्राशी संबंधित व्यक्तिमत्व आहेत अमेरिका. नोरी दत्ता टेड्रियो वैद्यकशास्त्र अमेरिका. त्यानंतर SKM मैलंदन सार्वजनिक सेवा तामिळनाडू. त्यानंतर शतावधानी R गणेश कलाक्षेत्र कर्नाटक राज्याशी संबंधित आहेत. VK मल्होत्रा यांना हा मरणोत्तर पुरस्कार देण्यात आलेला आहे सार्वजनिक सेवा दिल्लीशी संबंधित आहेत. वेल्लापल्ली नटेशन सार्वजनिक सेवा केरळ राज्याशी संबंधित. कलिपत्ती रामास्वामी पलानीस्वामी वैद्यकशास्त्र तमिळनाडूशी संबंधित हे व्यक्तिमत्व आहेत मित्रांनो. हे आपल्याला पद्मभूषण 13 व्यक्ती लक्षात ठेवायचे आहेत. सरळ सरळ प्रश्न आपल्याला दिसून येऊ शकतो. पद्मविभूषण पद्मभूषण हे आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. त्यानंतर मित्रांनो आपल्याला महाराष्ट्रातले काही
जे विजेते पद्मश्री आहेत यावर प्रश्न येत असतात, तर आपल्याला पद्मश्री माहिती असायला पाहिजे. तर बघा, एकूण महाराष्ट्रामधील 11 पद्मश्री विजेते आहेत आणि यावर नुकताच जो MPSCचा मित्रांनो ग्रुप Cचा मेन्सचा पेपर झालेला आहे मुख्य परीक्षेचा, त्या मुख्यमध्ये तब्बल 3 प्रश्न यावर येऊन गेलेले आहेत मित्रांनो या पद्म पुरस्कारांवर. तर बघा, या ठिकाणी पहिला आहे मित्रांनो क्रीडा क्षेत्राशी संबंधित रोहित शर्मा, दुसरा आहे R महाधवन कला क्षेत्राशी संबंधित, सतीश शाह यांना मरणोत्तर कला क्षेत्र, रघुवीर खेडकर कला क्षेत्र तमाशा आणि लोककलासाठी फेमस आहेत मित्रांनो, हे नाव लक्षात ठेवायचं आहे रघुवीर खेडकर. त्यानंतर दुसरं नाव लक्षात ठेवायचं आहे भिकल्या लाडक्या धिंडा कलाक्षेत्र, प्रसिद्ध तारपा वादक आहेत मित्रांनो, पालघर या जिल्ह्यातील आहेत हे, यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो, आता हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आहेत डॉक्टर आर्मिंडा फर्नांडिस वैद्यकशास्त्र, अशोक खाडे व्यापार आणि उद्योग, सत्यनारायण नुवाल व्यापार व उद्योग, श्रीरंग देवबा लाड कृषी क्षेत्र, जुझेर वासी विज्ञान आणि अभियांत्रिकी आणि जनार्दन बोथे समाजकार्य. आपल्याला लक्षात 2 नावं लक्षात ठेवायची आहेत मित्रांनो, हे रघुवीर खेडकर आणि भिकल्या लाडक्या धिंडा हे खूप महत्त्वाचे नावं आहेत, आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. त्यानंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी पुढे काही अजून नावं आहेत जे लक्षात ठेवायचे आहेत, जसं की क्रीडा क्षेत्रातील पद्मश्री विजेते आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहेत. म्हणून आपल्याला लक्षात ठेवायचे आहे एकूण 8 व्यक्ती आहेत पद्मश्री विजेते क्रीडा क्षेत्रातील. त्यापैकी काही महत्त्वाचे बघा, हरमनप्रीत कौर लक्षात ठेवायचं आहे, सविता पुनिया, प्रवीण कुमार आणि बलदेव सिंग, हे 4 नावं तरी आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचे आहेत. त्यासोबत हे जे काही नागरी पुरस्कार आहे मित्रांनो त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघायचे आहेत, जे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन या ठिकाणी आपण दिलेले आहे. तर हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे भारतरत्न. सुरुवात झालेली आहे 1954ला. पुरस्कार विजेते जे असतात त्यांना कोणतीही रोख रक्कम ही या ठिकाणी दिली जात नाही, हे लक्षात ठेवा. आणि आत्तापर्यंत जर बघितलं आपण तर 53 व्यक्ती आहेत ज्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेले आहेत. त्यासोबतच 2 महत्त्वाचे मुद्दे, सर्वात वयस्कर भारतरत्न मिळणारे जर विचारलं तर लक्षात ठेवायचं आहे महाराष्ट्रीयन व्यक्तिमत्व आहेत महर्षी कर्वे यांना 100व्या वर्षी हा पुरस्कार देण्यात आलेला होता. आणि सर्वात तरुण जरी म्हटलं तरी ते सुद्धा महाराष्ट्रीयनच आहेत मित्रांनो, सचिन तेंडुलकर यांना 40व्या वर्षी हा भारतरत्न पुरस्कार या ठिकाणी देण्यात आलेला होता. हे झाली या ठिकाणी महत्त्वाची इन्फॉर्मेशन जे आपल्या परीक्षामध्ये विचारली जात असते. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी पुढचा प्रश्न बघायचा आहे की नुकतेच कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्याचं उत्तर काय असेल बरं? ऑप्शन नंबर बी असणार आहे वैभव सूर्यवंशीला नुकतंच हा 2025चा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार जे आहे ते देण्यात आलेला आहे. त्याविषयी माहिती बघायची आहे. बघा, हे जे काही पुरस्कार आहे प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार, तर पुरस्कार विजेते आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत मित्रांनो. तर एकूण जर आपण बघितलं तर देशभरातील 20 असामान्य एक्स्ट्राऑर्डिनरी जे मुलांनी काहीतरी कामगिरी करून दाखवलेली आहे अशा मुलांना हे पुरस्कार या ठिकाणी देण्यात आलेले आहे. तर त्यामध्ये प्रमुख विजेते आपल्याला विचारले जाऊ शकतात. पहिलं नाव आहे वैभव सूर्यवंशी, बिहारचा आहे मित्रांनो, क्रिकेटपटू आहे सध्या भारतीय क्रिकेटमध्ये. वयाच्या 14व्या वर्षी त्याला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. क्रीडा क्षेत्राशी संबंधित आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि महाराष्ट्राविषयी जर आपण बघितलं तर महाराष्ट्राशी संबंधित एक नाव आहे अर्णव महर्षी, छत्रपती संभाजीनगरचा आहे मित्रांनो. वयाच्या 17व्या वर्षी त्याला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. क्षेत्र आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान. त्याला हा पुरस्कार का देण्यात आला आहे? तर बघा, जे पॅरालिसिस झालेले रुग्ण असतात ज्याला अर्धांगवायू म्हणतात त्यांना AI आधारित एक विशेष पुनर्वसन उपकरण जी रिहॅबिलिटेशन जे डिव्हाइस असतं मित्रांनो आणि जे रिस्ट बँड असतं ते विकसित त्याने केलेलं आहे आणि त्यामुळेच त्याला हा पुरस्कार या ठिकाणी देण्यात आलेला आहे. हे आपल्याला 2 नावं लक्षात ठेवायचे आहे, वैभव सूर्यवंशी आणि अर्णव महर्षी. हे आपल्या परीक्षेसाठी महत्त्वाचे नाव आहेत. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी पुढचा प्रश्न बघायचा आहे. 2026 सालासाठी सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर उत्तर काय असणार आहे बरं? याचं उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 2 लेफ्टनंट कर्नल सीता शेळके. त्यासोबतच महत्त्वाची काही माहिती याविषयी बघा. तर लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, जर आपण विचारलं संस्थात्मक श्रेणीमध्ये
कोण विजेते आहेत, तर सिक्कीम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला संस्थात्मक श्रेणीमध्ये पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि वैयक्तिक श्रेणीमध्ये जर बघितलं, लेफ्टनंट कर्नल सीता शेळके यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. मित्रांनो, हे 2 नावं आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. तसेच जे संस्था आहे त्याला विजेत्याला 51 लाख रुपये आणि मानपत्र दिलं जातं. वैयक्तिक जर विजेता असेल तर 5 लाख रुपये त्याला दिलं जात असतं. हे 2 मुद्दे आणि हे वरचे विजेते आपल्याला याविषयी एवढंच लक्षात ठेवायचं आहे. तसेच या ज्या काही कर्नल सीता शेळके आहेत मित्रांनो, यांच्याविषयी एक्स्ट्रा माहिती जर बघितलं तर ह्या महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या आहेत मित्रांनो. तर हे त्यांनी काय केलेलं आहे, काही वेळेस केरळमध्ये अवघ्या काही तासामध्ये 190 फूट त्यांनी लांबीचा बेली ब्रिज या ठिकाणी उभारला होता. त्यावेळेस त्या चर्चेत आलेल्या होत्या. आणि आत्तापर्यंत जर बघितलं 2300पेक्षा सुद्धा जास्त कर्मचाऱ्यांना त्यांनी आपत्ती व्यवस्थापनाचं जे प्रशिक्षण आहे ते दिलेलं आहे. एवढं आपल्याला या सीता शेळकेविषयी लक्षात ठेवायचं आहे, त्यांच्या कामगिरीविषयी लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न असेल की नुकतेच संयुक्त राष्ट्र महासचिव पुरस्कार 2025 भारतीय सेनेतील कोणत्या महिला अधिकाऱ्याला देण्यात आला? तर उत्तर काय असेल मित्रांनो, ऑप्शन नंबर 1 असणार आहे स्वाती शांता कुमार यांना हा पुरस्कार नुकतंच देण्यात आलेला आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर पुरस्काराचं नाव आहे संयुक्त राष्ट्र महासचिव पुरस्कार. कोणाला देण्यात आलेला आहे? तर भारतीय लष्करातील ज्या मेजर आहेत, मेजर स्वाती शांता कुमार त्यांना हा देण्यात आलेला आहे. मित्रांनो, पुरस्काराची श्रेणी काय आहे? तर त्यांनी काय केलं की लैंगिक समानतेच्या क्षेत्रामध्ये केलेलं जे कार्य आहे त्यासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि या ज्या मेजर स्वाती शांता शेळके हे आहेत मित्रांनो, शांता कुमार, तर त्यांच्याविषयी लक्षात ठेवा. सध्या जर त्या बघितल्या दक्षिण सुदानमध्ये जे युनायटेड नेशन्स मिशन इन साऊथ सुदान आहे त्यामध्ये त्या तैनात आहेत. आणि त्यांच्या टीमने त्या ठिकाणी दुर्गम भागामध्ये पायदळ, नदी, हवाई गस्त घालून मित्रांनो त्या ठिकाणी 5000हून अधिक महिलांसाठी सुरक्षित आणि पोषक वातावरण तयार केलेलं आहे. अशा महत्त्वपूर्ण कामासाठी त्यांना हा पुरस्कार या ठिकाणी देण्यात आलेला आहे. हे मुद्दे याविषयी आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यासोबतच आपल्याला या ठिकाणी पुढचा प्रश्न बघायचा आहे. तर नुकतेच गोल्डन ग्लोब पुरस्कार 2026 सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरला आहे? याचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर बी असणार आहे हॅमनेट हा चित्रपट या गोल्डन ग्लोबमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला आहे मित्रांनो. तर त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघायचे आहेत. तर बघा, हे जे काही 83व्या क्रमांकाचं मित्रांनो गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स सोहळा पार पडलेला आहे. तर मित्रांनो त्यामध्ये आपल्याला डायरेक्ट जर विचारलं तर सर्वोत्कृष्ट चित्रपट लक्षात ठेवायचा आहे. ड्रामा कॅटेगरीमध्ये हॅमनेट ठरलेला आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक विचारलं पॉल थॉमस अँडरसन, त्यांचा चित्रपट आहे वन बॅटल आफ्टर अनदर. सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरलेला आहे ड्रामा क्षेत्रामध्ये वॅग्नर मोरा, त्याचं द सिक्रेट एजंट या चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरलेले आहे जेसी बकली, चित्रपट आहे हॅमनेट. आणि टेलिव्हिजन विभाग जर विचारला आपल्याला तर फक्त एकच नाव लक्षात ठेवा, सर्वोत्कृष्ट TV मालिका ड्रामा विभागामध्ये द पीठ हा ठरलेला आहे. हे काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे आहे मित्रांनो. आणि आपल्यासाठी एक महत्त्वाचं नाव आहे ओवेन कूपर मित्रांनो, 16 वर्षाचा आहे. त्याने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता पुरस्कार जिंकून तो सर्वात तरुण विजेता याचा ठरलेला आहे. तर हे सुद्धा आपण मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघायचा आहे. या ठिकाणी बघा 72वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार नुकतंच हे मित्रांनो जाहीर झालेले आहेत. तर यावर हमखास प्रश्न आपल्याला येऊ शकतो मित्रांनो. IMP करून ठेवा, स्टार करून ठेवायचा आहे 72वे चित्रपट पुरस्कार मित्रांनो. तर यामध्ये बघा सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरलेला आहे? ते ठरलेला आहे आर्टिकल 370. सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरलेला आहे कार्तिक आर्यन चंदू चॅम्पियनसाठी. आणि दुसरं ठरलेलं आहे मम्मूटी, जो की त्याचा चित्रपट आहे ब्रह्मायुगम. हे 2 नावं लक्षात ठेवा. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरलेली आहे यामी गौतम, चित्रपट आहे आर्टिकल 370. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरलेले आहेत राजकुमार पेरिया स्वामी, त्याचा चित्रपट आहे आमरण. त्यानंतर सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरलेला आहे मित्रांनो, हे आपल्यासाठी महत्त्वाचं मराठी चित्रपट मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी, दिग्दर्शक आहेत परेश मोकाशी. त्यानंतर सर्वोत्कृष्ट मराठी पार्श्वगायक ठरलेला आहे अभय जोधपूरकर, त्याचं गाणं आहे मित्रांनो नवसाची गौरी माझी, चित्रपट आहे घरात गणपती. हे अतिशय महत्त्वाचे मित्रांनो 72वे राष्ट्रीय चित्रपट नुकतंच जे काही पुरस्कार आहेत ते देण्यात आलेले आहेत किंवा घोषित करण्यात आलेले आहेत. यावर आपल्याला प्रश्न येऊ शकतो. स्टार करून या ठिकाणी ठेवत आहे, ते आपण लक्षातच ठेवायचे आहेत. त्यानंतर आपल्याला पुढचे काही पुरस्कार बघायचे आहेत. तर बघा, जसं की इतर काही पुरस्कार आहेत, बुकर पुरस्कार आहे मित्रांनो जे देण्यात आलेला आहे 2025चा डेव्हिड झॅले यांच्या
कादंबरी आहे फ्लेशसाठी. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार नुकतंच हे आपण बघितलं तैवान ट्रॅव्हलॉगला देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुलित्झर पुरस्कार आपण बघितलं RK आनंद आणि सुपर्णा शर्मा यांना देण्यात आलेला आहे. आबेल पुरस्कार मित्रांनो, ज्याला गणिताचा नोबेल म्हणून ओळखला जातो, गणित विषयामधला नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो मित्रांनो, ते आबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे. गेर्ड फाल्टिंग्स यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार आपण आत्ताच बघितलं ते कैलास सत्यार्थी यांना देण्यात आलेला आहे. राजश्री शाहू पुरस्कार 2026 इतिहासकार डॉक्टर जयसिंगराव पवार यांना मरणोत्तर हा देण्यात आलेला आहे मित्रांनो. त्यानंतर आहे पुण्यभूषण पुरस्कार 2026चा जे फोर्स मोटर आहे त्याचे जे संस्थापक आहेत अभय फिरोदिया यांना देण्यात आलेला आहे. गदिमा पुरस्कार 2025चा सुहास जोशी या अभिनेत्रीला देण्यात आलेला आहे. हे काही इतर महत्त्वाचे पुरस्कारसुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. या ठिकाणी आपण ते सर्व दिलेले आहेत. 1 बाय 1 आपण वाचायचे आहेत, परत रिवाईज करायचं आहे. 100% यावरसुद्धा प्रश्न आपल्याला जर विचारायचा झाला तर ते आपल्याला विचारू शकतात, म्हणून आपण लक्षातच ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी मराठी भाषा विभाग साहित्य पुरस्कार जे आहेत 2026चे ते लक्षात ठेवायचे आहेत. त्या ठिकाणी बघा साहित्य भूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे भालचंद्र नेमाडे यांना. विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार श्रीनिवास कुलकर्णी यांना देण्यात आलेला आहे. अशोक केळकर भाषा अभ्यास पुरस्कार डॉक्टर दिलीप धोंडगे जे आहेत त्यांना देण्यात आलेला आहे. श्रीपू भागवत पुरस्कार हा निर्मल प्रकाशन जे आहे नांदेडचं त्याला देण्यात आलेला आहे. त्यानंतर अशोक केळकर भाषा अभ्यास पुरस्कार डॉक्टर दिलीप धोंडगे यांना देण्यात आलेला आहे. मित्रांनो, हे काही महत्त्वाचे पुरस्कार या ठिकाणी आपण घेतलेले आहेत जे तुमच्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत मित्रांनो. शेवटी मित्रांनो, आपण सर्व या ठिकाणी महत्त्वाचे जे काही पुरस्कारासंबंधित जे घडामोडी होत्या, जे प्रश्न होते या ठिकाणी डिटेलमध्ये घेतलेले आहेत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. तसेच आपलं जे चॅनल आहे त्याला नक्की सबस्क्राईब करा. येणाऱ्या काळामध्ये परीक्षाभिमुख अजून जास्तीत जास्त कॉन्टेंट तुमच्यासाठी आणण्याचा प्रयत्न हे आम्ही या ठिकाणी करणार आहोत. तसेच आपले या ठिकाणी काही ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत, जसं यूट्यूब आहे, त्यानंतर टेलिग्राम आहे, स्मार्ट अभ्यास या नावाने इंस्टाग्रामसुद्धा आहे, ते जॉईन करून घ्या. येणाऱ्या काळामध्ये परीक्षेसाठी महत्त्वाचं कॉन्टेंट त्या ठिकाणी आपण मोफतमध्ये उपलब्ध करून देणार आहोत. तोपर्यंत आपण थांबणार आहोत. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना धन्यवाद.